हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय सुक्या बोंबीलची चटणी. इथे मी लोखंडाचा तवा गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपण बोंबील भाजून घेणार आहोत. सुके बोंबील मी अशा प्रकारे कट करून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यापेक्षा पण बारीक कट करू शकता. मी इथे बोंबील भाजून घेतले आहेत. आपण ते काढून घेऊयात. 1 चमचा तेल घालून घेऊयात आणि त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत. मी लाल तिखटसुद्धा घालणार आहे, त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं आहे. इथे मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा छान परतवून घेऊयात. त्यामध्ये आपण चिंच घालणार आहोत. तुमच्याकडे जर कोकम असेल तर कोकमसुद्धा वापरू शकता. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण जे आपण बोंबील भाजून घेतले आहेत ते गरम पाण्यातून काढून घेऊयात. छान व्यवस्थित धुवून घेऊयात. आणि हे पाण्यातनं काढून घेऊयात. कांदा छान परतला आहे. त्यामध्ये 2 टोमॅटो मी घालून घेतले आहेत. टोमॅटो पण छान परतून घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. अगदी थोडीशी हळद आणि लाल तिखट. लाल तिखट मी थोडं जास्त टाकलेलं आहे. ही चटणी थोडीशी झणझणीतच छान लागते. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून लाल तिखट शिजवून घेऊयात. पाच मिनिटं झालेली आहेत. छान सगळं शिजलेलं आहे व्यवस्थित. त्यामध्ये आपण जे बोंबील पाण्यातून काढून घेतले होते ते घालून घेऊयात. आता पावसाळ्यात ओली बोंबील किंवा ओली फिश भेटणं थोडं कठीण असतं, तर आपण ह्या प्रकारे सुकी बोंबील बनवू शकतो आणि ही आपण व्यवस्थित स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. 5 मिनिटं आपण ही चटणी शिजवून घेतली आहे. झालेली आहे. मस्त भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.